नाव सांगा तुमचं. गुलाबी पाटील. 6M मध्ये काय प्रॉब्लेम घेऊन आलात तुम्ही? आम्ही सगळं हात पाय डोळे सगळं घेऊन आलेलो. हा, डोळ्यांचा काय प्रॉब्लेम होता तुम्हाला? डोळे दिसत नव्हतं. एक डोळ्यामध्ये दिसत नव्हता. तुम्हाला कधीपासून एक डोळ्यामध्ये दिसत नव्हता? 10 वर्षापासून दिसत नव्हतं. मतलब तुमचं एज जेव्हा 10 वर्ष होतं, लहानपणापासून लहानपणापासून 10 वर्ष होतं. 10 वर्षाचा तुम्ही होता त्यावेळेला तुम्हाला डोळ्यामध्ये प्रॉब्लेम झालं होतं. काय प्रॉब्लेम झालं होतं? आम्ही 4-5 मुली, मामाच्या मुली वगैरे सगळं मिळून खेळत होतं तेव्हा वाळू गेले. ते वाळूमुळे दिसत नव्हतं. वाळू डोळ्यामध्ये गेलं होतं. मग वाळू गेल्यामुळे तुम्ही काय केलं त्याच्यावरती? काय केलं नाही. आम्ही वडिलांच्या घरी गेल्यानंतर काय साधं उपयोग केले की झालं नाही. ते मग तिथपासून तुम्हाला डोळ्यामध्ये दिसत नाहीये? दिसत नव्हतं. मग नवऱ्याचं लग्न करून दिल्यानंतर मग नवरा वाचायला सांगितले तेव्हा दिसत नव्हतं. मतलब लग्न झाल्यानंतर मिस्टरांनी वाचायला सांगितलं, एक डोळा बंद करून वाचून दाखवलं, त्यावेळेला ते एका डोळ्यामध्ये दिसलं नाही आहे. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती डॉक्टरांकडे दाखवलं का? 4-5 डॉक्टरकडे दाखवलं, खरंच काय उपयोग होत नाही म्हणून सांगितलं त्यांनी. मतलब काही उपयोग होणार नाहीये ऑपरेशनचा वगैरे? ऑपरेशन पण नाही, लेन्स पण बसवायला मिळत नाही, काही करायला येत नाही म्हटले त्यांनी. काही करायला येत नाही. मग त्यांनी काय ऑप्शन दिला होता तुम्हाला? आम्हाला कुणाचं तर ऍक्सिडेंट झालेले डोळे मिळालं तर आम्ही तुम्हाला फोन करून सांगतो, तेव्हा तुम्ही तयार व्हा म्हणून सांगितलं. मतलब ऍक्सिडेंट झाला कुणाचा तर तुम्हाला त्याचा डोळा मिळाला तर तो तुम्हाला डोळा लावण्यात येईल, हा त्यांना ऑलरेडी डॉक्टरांनी सांगितलं होतं. मतलब आता तुमचं वय किती आहे? आता 75. 75 वर्ष आहे. मतलब आता त्यांचं वय 75 आहे. आणि त्यांचं वय ज्या वेळेला 10 वर्ष होतं त्यावेळेला त्यांना डोळ्याचा प्रॉब्लेम झाला आणि एक डोळ्यामध्ये त्यांना दिसत नव्हतं. मतलब 65 वर्षापासून त्यांना प्रॉब्लेम होता. मग हा स्टोन तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही तो डोळ्यासाठी कसा वापर केला? आता तुम्ही सगळं गाठ गीट सगळं बंद होतं, हे होतात म्हणून सांगितलं. नाही कमी होतात म्हटल्यानंतर मी डोळ्याला लावलो. ते डोळ्याला लावल्यामुळे पाणी घाण सगळे या लागले, दिसा लागले. मतलब डोळ्यातील घाण पाणी बाहेर निघायला लागलं. हा किती दिवस तुम्ही डोळ्याला लावला स्टोन? 1 महिनाभर लावले, आता चांगलं दिसा लागले. मतलब 1 महिना स्टोन तुम्ही डोळ्याला लावला, त्याच्यामुळे आता तुम्हाला चांगलं दिसायला लागलं. आता एक डोळा बंद करून सुद्धा तुम्हाला दिसतंय व्यवस्थित? दिसते. एक डोळा बंद करून ह्यांनी तिघ बसले, पाठीमागे तिघ आहे, तिथं तिघ आहे, असं त्यांनी व्हिडिओ करायला लागले. सगळं असं आता दिसायला लागलं. आता अगोदर तुम्हाला ते एक डोळा बंद करून काय दिसत काही नव्हतं? दिसत नव्हतं, काही दिसतच नव्हतं, अजिबात दिसत नव्हतं. पण आता दिसायला लागलेलं आता आहे. दिसायला. चांगला आहे की नाही? चांगला आहे. एक्झा स्टोन साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. मतलब हा जो स्टोन आहे त्यांनी 1 महिना डोळ्याला लावला. 65 वर्षापासूनचा त्रास, एक डोळ्यातून 65 वर्ष दिसत नव्हता. डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करून पण ठीक होणार नाहीये किंवा लेन्स टाकून पण ठीक होणार नाहीये, डोळा चेंज करावा लागेल असं डॉक्टरांचा सल्ला होता. म्हणून त्यांची कॅपॅसिटी नव्हती म्हणून त्यांनी इलाज केला नाहीये. पण एक एक्झा स्टोन त्यांना मिळाला. हा एक्झा स्टोन त्यांनी रोज डोळ्याला लावला आणि 1 महिन्यामध्ये त्यांना जी नजर होती, जी पूर्ण दिसत नव्हता, ते त्यांना पूर्ण दिसायला लागलेला आहे. एक्झा स्टोन चांगला आहे की नाही? चांगला आहे. एक्झा स्टोन साठी एकदा जोरात टाळ्या वाजवा, जोरात.